कल्याण बदलापूर तिसऱ्या आणि चौथ्या रेल्वे मार्गिकेसाठी सुरू असलेल्या भूसंपादनात सोसायटी अस्तित्वातच नाही असा खोटा अहवाल देऊन कोट्यवधी रुपयांचा मोबदला भलत्याच व्यक्तींनी लाटल्याचा धक्कादायक प्रकार बदलापूरमध्ये समोर आलाय। यामुळे प्राणजी गार्डन सिटी फेज 1 या गृहसंकुलातील तब्बल 750 सदनिकाधारक प्रचंड धास्तावले असून रहिवाशांमध्ये संतापाची लाट उसळली आहे। रेल्वे मार्गिकेच्या विस्तारीकरणासाठी या गृहसंकुलाची जमीन अधिग्रहित केली जाते, मात्र सर्वे अहवालात मूळ सोसायटी अस्तित्वात नसल्याचं दाखवून महसूल अधिकारी आणि भूमाफियांनी साटलोट करत भूसंपादनाचा मोबदला परस्पर दुसऱ्याच लोकांच्या घशात घातल्याचा आरोप रहिवाशांनी केलाय। सोमवारी प्रशासनानं पोलीस बंदोबस्तात या जमिनीचा एकतर्फी ताबा घेण्याचा प्रयत्न केला, मात्र संतप्त रहिवाशांनी या कारवाईला कडक विरोध केल्यामुळे प्रशासनाला ताबा घेण्याची प्रक्रिया तात्पुरती स्थगित करावी लागली आहे। भूसंपादनाचा सर्व मोबदला थेट रहिवाशांच्या फेडरेशनकडे जमा करण्यात यावा, खोटा अहवाल तयार करून घोटाळा करणाऱ्या भूमाफिया आणि महसूल अधिकाऱ्यांच्या रॅकेटवर तत्काळ पोलिसात गुन्हे दाखल व्हावेत, तसंच या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी अशी मागणी रहिवाशांच्या वतीनं उल्हासनगर प्रांताधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। 750 रहिवासी इथे राहतात। 2010 पासून आम्ही इथे आहोत आणि आता रेल्वेला एक्सपान्शनसाठी जागा पाहिजे, रेल्वेचे एक्सपान्शन व्हायला पाहिजे ही आमची धारणा आहे आणि त्यासाठी आमचा सकारात्मक प्रतिसाद त्यांना आहे। पण जी जागा तुम्ही ॲक्वायर करणार आहात त्याचा मोबदला मूळ मालक म्हणून सोसायटीला आमच्या फेडरेशनला मिळाला पाहिजे, हाऊसिंग फेडरेशनला। पण तो महसूल विभागाने इथे सर्वे करताना रेल्वे आणि महसूल विभाग इथे कुठलंही डेव्हलपमेंट असं नुसती शेती आहे असं दाखवलं, म्हणजे दादांचा खोटा रिपोर्ट केलेला। त्यामुळे आमच्याशी कोणी संपर्क साधला नाही आणि ज्या वेळेला ॲक्विजिशनला रेल्वेचे अधिकारी आले तेव्हा आमच्या लक्षात आलं की आपली जागा जी आहे ही रेल्वे ॲक्वायर करतो आणि त्याचा मोबदला मात्र मूळ सातबारा ज्यांची नाव आहेत त्यांना आणि बिल्डरनेही आम्हाला याची कल्पना दिली नाही। आणि तुम्हाला खोटं वाटेल की म्हणजे त्यांनी एवढ्या 7 माळ्याच्या बिल्डिंग दाखवल्यात, तर निरंक दाखवल्यात, म्हणजे जमीन नाहीच दाखवल्यात त्यांनी। एवढ्या मोठं फॅक्ट्स कसे काय ते लोक चेंज करू शकतात? तो हे आम्ही नक्कीच बावनकुळे साहेबांपर्यंत पण ही गोष्ट आम्ही पोहोचवणार आहोत आणि याच्यासाठी आम्ही रिट पिटिशन टाकून कोर्टामध्ये पण याच्यासाठी दाद मागणार आहोत। तसेच जे स्थानिक आमचे प्रतिनिधी आहेत आम्ही त्यांच्याशी पण भेटीगाठी केल्यात आणि त्यांच्याकडूनही आम्हाला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स मिळाला आहे। शासनाकडून तर फसवणूक झालीच आहे, पण आधीपासून आमचा बिल्डर जो आहे त्यांनी खूप सारी फसवणूक केली आमच्यासोबत। आता पाहायला गेलं तर त्यांनी जो काय आहे जमीन मालकासोबत मिलीभगत करून त्यांनी परस्पर ह्या गोष्टी फिरवल्यात, आमच्यापर्यंत शासनाला पोचूच दिला नाही त्यांनी। आज आम्ही कागदपत्रासाठी इतर गोष्टी ठिकाणी फिरतोय, तिकडचे जे आम्ही फॅक्ट चेक करतो आमच्या अक्षरशः डोळे पाणवत आहेत आणि अशा गोष्टी म्हणजे जे महसूल खातं आहे त्यांच्या सर्वसेवा जे बावनकुळे आहेत त्यांच्यापर्यंत जे या फॅक्ट गेल्या तर अक्षरशः ते काय करतील काय नाही, ते आमच्यासाठी देवमाणुसासारखे आहेत। गेल्या 2010 पासून ही सोसायटी आहे आणि याची CC जी आहे ती 2013ला आम्हाला मिळालेली आहे। तेव्हापासून आम्ही या ठिकाणचे रहिवासी आहे, परंतु रेल्वेचा 3 आणि 4 मार्गिका जी आहे त्या मार्गिकेसाठी या सोसायटीची जागा जात आहे, परंतु याची पूर्वकल्पना आम्हाला नव्हती आणि याचा मोबदला जो आहे तो बिल्डरला किंवा इतर व्यक्तींना मिळालेला आहे, त्याचा मोबदला आम्हाला आत्तापर्यंत मिळालेला नाही। याच्यामध्ये खूप मोठा असा गैरप्रकार झालेला आहे असं आम्हाला जाणवतं। त्याबद्दल आम्हाला जे मोबदला मिळायला पाहिजे होता त्याच्यासाठी आमचा लढा सुरू आहे आणि आम्ही त्याच्यासाठी सर्व सोसायटी म्हणजे 6 सोसायटी मिळून आमचं एक फेडरेशन आहे, त्या फेडरेशनच्या अंतर्गत आम्ही सगळेजण शासन स्तरावर लढा देत आहे आणि नक्कीच याबाबत आम्ही कोर्टात सुद्धा दाद मागणार आहे।